नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम शुभ कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा आपला प्लॅन आहे कोथळीगड। तर आता आपण कोथळीगडवरती येणार आहे आणि आपल्यासोबत आहे भरतदादा आहे, हाय बबनदादा आहे। तर आपण आता खाली पायथ्याशी आणि आता आपण इथून चालू केलं आहे वरती जाण्यासाठी। इथे पाठीमागे इथे दुकान आहे खाली आणि दोन बैलांनी अटॅक केला। हा रस्ता गेला त्या गडाच्या इथे कुठून आले मारते नाही ना मारणार, हिला शिंग नाहीत। तर कोथळीगड हा कर्जत पासून सुमारे 1.5 तास 1 तास लांब आहे आणि ह्या गडाला पेठ असंही बोलले जाते। तर इथून आय थिंक आपल्याला तो वरती जायचं आहे। कमीत कमी पायथ्यापासून ते वरती जाईपर्यंत 1.5 तास लागतो आपल्यावरती। आपण जशा प्रकारे जाऊ तशा प्रकारे आपण लवकर पोचू। आणि कर्जत स्टेशनपासून इथे यायला आपल्याला 1 तास लागतो। ऑटो पण येते, ऑटोच येऊ शकते, बस तर खालपर्यंत असते। आणि इकडे बघा किती ऊन आत्ता झालं आहे वरती, थंडी वाजते, थंडी त्याच्यावर आलो आहे। थोडं ऊन लागल्यामुळे थोडं बरं वाटतं आहे। तर थंडी खूप लागली आम्हाला, नाही जसं ऊन लागतं आहे तर खूप बरं वाटतं आहे। तर इकडं वाडा आहे। तर रस्ता तर खराब आहे, खाली दुकानाची तर सोडतात, तिथून आपल्यावरती चालत जायला लागतो। हा बघा मातीचा रस्ता आहे, तिथपर्यंत डांबरीकरण होतं थोडाफार आणि हा इथे कच्चा रस्ता आहे, माती वगैरे टाकून, म्हणून गाड्या वरपर्यंत येत नाहीत। तर हा किल्ला संभाजी महाराजांच्या काळामधील शस्त्रपुरवठासाठी उपयोग केलेला होता। ह्या किल्ल्यावरती मावळे वगैरे हे शस्त्र आता ठेवायचे साठवून, त्यासाठी हा याचा उपयोग केलेला आहे। किल्ल्यावरती 4 ते 5 टाके आहेत, एक गुफा आहे आणि वरतून आणि पूर्ण हा एक कातळ आहे। कातळामधून त्यांनी वरती जायला शिड्या पण खोदलेल्या आहेत आणि मध्ये एक गुफासुद्धा आहे जी कातळामध्ये तोडून केलेली आहे, ती नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे। तर वरती टोकाला अजून खूप, आणि हा किल्ला बघितला तर 360 आहे, पूर्ण असा राऊंड मारायला लागतो या किल्ल्यावरती। राऊंड मारून असा गोल गोल मग वरती जाणार तो असा। आणि वरती वाट पण छोटीशी आहे, स्टार्टिंगला जर आहे मोठी, पण वरती गेल्याच्या नंतर छोटी आहे। तर नक्कीच आपण बघू। जर ह्या किल्ल्यावरती यायचं असेल तर कर्जत स्टेशनला उतरल्याच्या नंतर पेठ आंबिवली असं बोललात तर खाली सोडतात ते, आणि तिथून मग असा आपल्याला कच्चा रस्ता आहे, तो वरपर्यंत आपल्याला पायथ्याशी घेऊन जातो। हे बघा आपण आत्ता सध्या अर्ध्याच चालू आहे, तेव्हा किती पूर्ण व्ह्यू बघा, पूर्ण खाली दरी आहे। आणि हे बघा हा पूर्ण कातळ लागला आणि कातळामध्ये तो हा गड आहे, पूर्ण कातळ आहे। तुम्ही बघितलं तर बघा कसा वेगळा किती टाकले, ही बघा खाली पूर्ण दरी आहे आणि हा इकडे पुढे डोंगर आहे का पर्वत, आणि हा वरती इकडे आपला गड आहे। रस्त्यामधून चालत असताना हा मंदिर लागला, वाघजाई मंदिर असं आहे, म्हणजे इथलं देवस्थान वगैरे काय असेल। अजून रस्ता पुढपर्यंत गेला आहे, पण खूप चढणीचा रस्ता आहे, पण मोकळा आहे, चांगला आहे, रस्ता तरी गेला आहे। तर हा बघा त्या समोर हा गड आहे, इथं आपल्याला जायचं आहे, म्हणजे अजून आपल्याला खूप उलटं फिरून यायला लागणार। आणि खाली बघा दरी बघा किती आहे, आणि हे बघा त्या ह्याच्यावरती आपल्याला जायचं आहे, म्हणजे अजून आपण किती फिरून जायला लागेल अजून असं आहे।
कमीत कमी 1 तास झाला खालच्या दुकानापासून वरतून आम्ही रस्त्यातून चालत होतो आहे. आता वरच्या पेठे गावात प्रॉपर गावात वरती आलो आहे. आणि हा बघा हा इथे वरती किल्ला आहे. तिथे गाव आहे, इथे घर वगैरे दिसत आहेत. तर इथून आपण शाळा पण आहे इथे. ही शाळा ॲक्च्युली पुढे गाव लागेल आणि गावातून आपण वरती चालू करायचं आहे. तर इथून आल्यावर तर ह्या रोडने जायचं आपल्याला. इकडे गाव आहे पुढे, ह्या रोडने आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे वरती. तर आपल्यासोबत नवीन मेंबर ॲड झाला आहे. कुत्रा मला की त्या सवयच आहे, कोण दिसला का लगेच तो सोबत येत आहे. चांगला आहे. हे बघा हा किल्ला इथे, ह्या रोडने आपल्याला जायचं आता. तर बघा हा गाव पेठे गावाला ना मंदिर आहे इथे आणि हा वरती किल्ला इथे. तर फायनली आपण या इथे खाली आलेलो आहे. बघा वरती तर फायनली आपण खाली गाड्याच्या पायथ्याशी आलेलो आहे. थोडा बसूया कारण नॉनस्टॉप वरती चालत आला आहे. कुत्रा पण बघा आपल्यासोबत आहे. तर थोडा पाणी बिणी पिऊ नंतर मग चालू करू. तर आता फायनली आपल्याला रस्ता तर भेटला आहे, छोटी वाट आहे. तर आपण चालू केलं आहे, वरती झाड आहे. तर हळूहळू आपण आता वरती जाणार आहे. पूर्ण असा फिरून हा वरती चढणार आहे गड. 360 एकदम बोलतात तशा टाईपचा आहे. आणि हा वरती किल्ल्याचा दरवाजा अजून भक्कम आणि मजबूत आहे. अजून पूर्वी होता तसाच आहे, त्याला अजून काही झालेलं नाही. तर तो पण आहे वरती, तो बघू. आणि वरच्या बांधकाम हा नरसाळ्याचं हे केलं आहे, मजबूत आहे. तर हा बघा तर वरती चढायला लागणार. तर बघा इथं माकडं वानर बसलाय. तो ओरडून दुसऱ्यांना सावध करतोय की खाली कोणतरी, म्हणजे आम्ही जातोय तर इकडे वानर त्यांना सावध करतोय. तो बघा ते उडी टाकला. तर हे बघा इथं कातळ आहे. पण हा आता जेव्हा पाऊस पडतो तेव्हा किती मस्त सुंदर असं वाटतं. तर सुका आहे पूर्ण वरपर्यंत. पावसाचं खूप कठीण असेल इथे ना याला. तर हा बघा वरतून आत्ता तर आपण अर्ध्यामध्ये आलो आहे. आणि हा बघा व्ह्यू खालचं किती. हा इथे गाव आहे आणि आता त्यांचं मोठं गावदेवीचं मंदिर आहे. तिकडं तो कर्जत वगैरे. इथे बोलतात 3,500 हे विलाच आहेत, फार्म हाऊस वगैरे आहेत. म्हणजे एवढं पूर्ण मला वाटतं अर्धा कर्जत पूर्ण विल्यानंच भरलं आहे. हे बघा डोंगरावरती पवनचक्क्या लावल्यात. ते ऊन असल्यामुळे दिसत नाही असं, पण ते बघा चक्क्या लावल्यात. आणि हा महादरवाजा बघा इथं आहे. महादरवाजा इथून आणि इथून बघा पाणी पण अजून वाहत आहे. वाट वगैरे बघितलं तर मोकळी आहे. साईडून फक्त थोडंसं गवत वगैरे आहे बस. बाकी हां बाकी असं मोकळं आहे. इकडून अजून आपल्या टाक्या अजून भेटलेल्या आहेत. पुढे जाऊन भेटतीलच आता आपल्याला. तर आपण पहिल्या टप्प्यावरती आलेलो आहे. तर हा बघा इथे झेंडा लावला आहे आणि हा वरती काय तर वरती जायचं आहे. आणि आपल्याला आपण तिथून खालून आलो आहे. म्हणजे तिथून खालून येऊन एवढा फिरून ह्या साईडून वरती आलो. इथून रस्ता नाही आहे मधून, तिकडून असं यायला लागतो त्या गावातून. तर तो डोंगरीचा त्या डोंगराच्या खालून त्या पलीकडल्या भागातून खालून वरती आपल्याला चालू करते. कमीत कमी 1.5 तास लागतो, 1.5-2 तास लागतील वरती यायला पायथ्यापर्यंत. आणि तिथून मग हा आपला वरती किल्ल्यावर जायला इकडून रस्ता ह्या साईडून.
तर आता आपल्याला चढायचं आहे. ह्या साईडून रस्ता आहे. इथून असं वरती गोल गोल फिरत फिरत होतं जायला लागेल आपल्याला. बांधून वगैरे ठेवल्यात हे लॉक करून, कारण जेणेकरून कोण हे करेल. इथून पहिले हे बघा ते वात लावायचे आणि इथून आतमधून ते गोळा टाकायचे आणि जाळून टाकलं का लगेच हे करायचे. पण वरती आणण्यासाठी किती मेहनत लागते, केवढीच जड आहे, हालत पण नाही जागेवरून. पहिले कसे आणले असतील. फक्त आपल्या मराठीच एवढी तोफी वरती घेऊन येऊ शकतात. बाकी कोणाच्या तर हिंमत नव्हती तेवढ्या मुलांमध्ये. ते मराठीत आपले तोफ एवढी घेऊन यायची. आणि आता वरती किल्ला, तर ह्या साईडून आपण जायचं आहे. तर इकडून आपल्या टाके वगैरे भेटतील आणि तो वरती जायला पण एक रस्ता मला वाटतं पाठवून असेल तो. तर इथून पाठवून जाऊया. तर बघा इथून पाठच्या इकडून आलो इकडं आम्ही पाठी. तर इथे वरती पण 1-2 टाके आहेत आणि इथे हनुमान मंदिराचं छोटं मूर्ती पण आहे इथे. पहिले इथे टाक्यांमध्ये जाऊ. हे बघा इथे वरती चढण्यासाठी हा एक खाचा काढला आहे. त्यात असा पाय ठेवून वरती चढू शकतो. हे बघा इथे एक टाकी आहे. पाणी एकदम खराब झालंय. बघा कसं ते बघा त्या आतमध्ये ह्याच्यानं पण दिसतंय. जे चिन्ह थोड्याचे आहेत ना त्याचे बघा दिसतात कसं तोडलेलं आहे ते. इथे आपला भगवा झेंडा आणि ते वरती गड आहे. तर बघा इथं एक छोटी टाकी आणि हनुमान मंदिराचं इथं मंदिर आहे. ते बघू आपण. पावसाळ्याचं तर खूप अवघड आहे, इथे यायल्यासारखं नाही आहे. हे बघा गणपतीचं आहे. हे बघा इथे एक गुफा आहे, असे पाणी पिण्यासाठीच आहे. हे बघा कसं पायऱ्या वगैरे कोरले आहेत. तर पुढे गेले तर आपण जाऊया पुढे. तर हे बघा इथं अशी वाट लागली. दादा हे बघ इथून आहे ते. हे बघा दादा ही एक भैरवनाथ मंदिरचं इथं आहे. हा हे बघा इथं मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे. आणि हे बघा पूर्ण कोरलेलं आहे. बघा पूर्ण असं मंदिर आहे, पूर्ण खोदलेलं आहे बघा. आणि इथे बघितलात हे बघा कसं काय ग्रेट असेल आपले पूर्वज ज्यांनी बघा ना कसं एकदम नक्षीकाम एकदम पद्धतशीर केले. त्या देवीचं पण हे आहे, प्रत्येक स्तंभाखाली देवीचं आहेच. हे बघा आतमध्ये पण हे बघा इकडे ॲक्च्युली काय तर वेगळंच असेल ना दादा. हे काय आहे? गुफा आहेत आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या सोय केलेली असणार आहे. दरवाजे होते कोंडे वगैरे. हां हे बघा इथे दरवाजे वगैरे होते, ते दरवाजे तर नाही आहेत. नाही ते हे त्यांच्या सोयीसुविधेसाठी मला केलं. देवीचं मंदिरच ते नाही केलं ना. देवीचं म्हणा का देवाचं म्हणा. हे बघा इथून मला वाटतं पाणी जाण्यासाठी काहीतरी केलं इथून ना. हे एवढं कोरेल म्हणजे तोडलंय ना आतमध्ये पूर्ण. हे इकडे देवाचं हे खाली आहे देवाचं आहे. फोटो आले याच्या आतमध्ये वट वाघ आहेत. हवा नको मोठी पाल किंवा चोप आहे. चोपई नाही ते शिर काय बोलतात त्याला. भरपूर मोठी असते नाही दिसते पुढं.
खाली आहे की वर आहे? वर आहे बघायला काय नक्की आणि ते वर पण नाही हिशोब आहे तो हिशोब हा ते चोपायचं म्हणून चला हिशोब झाला आपला हिशोब आहे बाबा ते हा आणि बघा ॲक्च्युली पहिले हे आपलं आता मिक्सर आलेत पहिले ना कुटायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये कुटायचे ते तर हा आपला इथे एक मंदिर आहे त्या मंदिराच्या आता आपण गेलो होतो बघ किती पद्धतशीर त्याचं म्हणजे हे केलं आहे ना असं म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये पण तर कोण करू शकत नाही एवढं एकदम पद्धतशीर चिनी हातोड्याने हे केलं आहे आणि मंदिर आहे ते आतमध्ये आणि खोले पण आहेत मला वाटतं ते राहण्यासाठी वगैरे पहिले पूर्वजांसाठी केले आहेत त्या आतमध्ये खोल्या पण आहेत ते आता तिथं आतमध्ये वट वगैरे आहेत म्हणजे जास्त भरपूर आहेत वट वगैरे आतमध्ये जाऊ शकत नाही पण मंदिर बघतात ना हा बघा पूर्ण खोदलेलं आहे आणि कोण ना कोण आणि ह्या स्तंभामधून पूर्ण नक्षीकाम केलं आहे आणि इकडे बघा पवनचक्क्या आहेत त्या पाचच्या साईडला आहे आणि हा व्ह्यू बघा खालचा किती सुंदर असं आहे ह्या मंदिराच्याच बाजूला हे बघा इथून वरती जायला शिड्या आहेत एकदम उभ्या शिड्या आहेत 7 मीटर असं टॉप लिहिलं आहे तर हे बघा इथून आता आपल्याला वरती जायचं आहे तर हे बघा आता आपण ह्या पायऱ्या आहेत पायऱ्या एकदम जायचं वरती कसं खोदकाम केलं असेल बघा ना एकदम उभ्या कातऱ्यामधून त्यांनी पायऱ्या हे तोडल्याचं आणि हा इथे मंदिर पण आहे मंदिर नाही आपलं राहण्यासाठी एक खोली तयार केली आहे बघा इथे आतमध्ये खाण्यासाठी पण हे बघा किती सुंदर असं हे नक्षीकाम वगैरे बघा कसं केलं सुंदर खरंच खूप बघण्यासारखं आहे तर आपण वरचं हळूहळू झरास आहे किती एकदम स्ट्रेट बघा एकदम असा हा खोदलेला आहे एकदम राहिलं आहे ना आपलं काय बॅग घेतली ना बघा असं पूर्ण सर्व उंच एकदम स्ट्रेट नाही बघा खालचा व्ह्यू तो नाही म्हणजे काय हिंमत असेल बघा एकदम बोलतात 90 डिग्री ना उभा जरा पण आडवा नाही कसे पहिले लोक जात असतील बघा ना आपल्या मराठी कसे जात असेल हिंमत आपल्या स्वराज्याला वाचवण्यासाठी किती धडपड केली आणि आज आपण 5 पाय चढलो तरी थकतो तर तेव्हाच्या मुळे कसे चढत असतील आणि आपण दरवाजा बोललो होतो खालचा तो दरवाजा बघा इथेच वरती आहे हा बघा हा दरवाजा आहे या दरवाजाला हे लोखंडाचे मारलेत कारण शत्रू हल्ला करू नये म्हणून हे मारले हा नवीन आहे ना नवीन दरवाजा हे बघा गिरास का परत इथे हा कोण असेल दादा याला ब्याल म्हणतात व्याल हा व्याल आणि इथे गणपतीचं मुकुट पण आहे
तर बघा आता वरती आलेलो आहे आपण गडावरती खाली वर आणि हे बघा हा इथे ते वरती काय आता झाडं वगैरे जायचं जे होतं सगळं आपल्या खाली पायरी कशी होतं आणि ते हे आहे पाणी टाकी आहे खूप हे आहे बघा हे ॲक्च्युली खाल आतमधपर्यंत असेल कारण छोट्या टाक्या बनवल्या आहेत हां म्हणजे आतमध्ये आहे ती काय युक्ती लावली आहे डोकं लावलं आहे पिण्यासाठी पाणी आहे आणि हा बघा वरती टॉपवरती आहे आणि हा सगळा खालचा परिसर पूर्ण कर्जत आहे इकडे भरपूर गावं वगैरे आहेत आणि इकडे आपल्या पाठीमागे पवनचक्की आणि इकडे खाली गाव आहेत तर हा असा आपला गड आहे अजून तिकडे काय नाही ना वाटतं तिकडे काय आता तिथं वर जाऊन तिकडे बघायला लागेल काय आहे तर त्या साईडला बघायला लागेल आपल्याला अजून काय आहे का आणि हा एकदम टोक झाला हा वरती टोकावरती आता आपण आता इथे वर आणि ते काढ व्हिडिओ आता तर आता आपण बघूया पुढे काय आहे का तर पुढे काय असं वाटत नाही पण एकदा ट्राय करू आपण हे बघा इथे हा तलाव आहे आपण इथे पाण्यासाठी हे केले इथलं आहे डुबकी मारणे पाणी आहे शेवाळलेलं पाणी कारण हे पूर्वीच्याच लोकांनी बांधलेलं आहे मला वाटतं जर हे करण्यासाठी पाणीच पिण्यासाठी हत्ती बित्ती नव्हते ना वरती एवढे इकडे हे असं नाश्ता वगैरे करण्यासाठी कॅम्पिंग पण करू शकता इथे जर हाती ठेवली असेल तर वरती हे बघा इथे हे फक्त रायगडावरती होते ना खाली बघा दगड बिगड ओ भाई हे बघा गडा इथून पॅराशूट घेऊन करायचं खाली पॅराशूट घे किती हे वाटेल ना ॲक्च्युली हा पूर्ण ना कातळच आहे खाली पण बघितलं ना पूर्ण कातळच आहे सगळीकडे हे बघा इकडे पवनचक्की पण आहेत आणि इकडे एक खांब वगैरे आहेत पण हे बघा पडलेले आहेत असे दगडी वगैरे सह्याद्री हेच आहे आमची सह्याद्री ओ हवा खूप सुटले जोरात बघा कशी एकदम हवा एकदम जोरात हवा सुटलेली आहे काय सुंदर असं वाटतं मस्त आहे की बघा कसे राहतात बघा काय आहे तर आपला हा गड आहे 4490 फूट एवढा हा उंचीवरती आहे खालून म्हणजे किती खोल असेल बघा तर अशा तर आता ही बघा ही आपल्याला पहिली टाकी ही लागली 4 क्रमांकची ही चौथी ही आपल्याला टाकी लागली पहिली हे बघा पाणी एकदम शेवाळलेलं आहे पाणी पिऊ शकत नाही हा शेवाळ लागलाय पूर्ण आणि ही 4थ्या क्रमांकाची टाकी आहे ही म्हणजे अजून 3 वाटतं इकडे ह्या साईडला आहेत तर पहिलं बघूया आता कुठून जायचं आहे तर रस्ता पण बघा किती हे आहे पुढे बघितलं ना एकदम छोटी वाट आहे इकडून जायला तर आता आपण इकडून जाणार आहे बघू पहिलं त्या साईडून जाऊन बघू नंतर मग इकडे येऊ खाली गेला की ते बघा इकडून ही वाट आहे छोटी एकदम हो हो दाबा हा मेन भाग आपण सोडत होतो हे बघा इथे मोठी टाकी आहे हे बघा इथे एक मोठीशी टाकी पुढं काय आहे काय सर सरा पुढं सर का सर
तर ह्या पिण्यासाठीच टाकी नंतर खोल आहे खाली टाकीमध्ये. म्हातारी. पाण्यात पाय टाकून बसावे नाही. तर हे बघा इकडे इकडे हे रूम आहे ॲक्च्युली. बघ ना दगड लावले इथून. टाकीच असणार आहे तिला हे केलं. नाही 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 ही रूम आहे. तिकडून दरवाजा आहे तो. दरवाजा आहे, रूम आहे. लय मोठी आहे. रूम नाही टाकी आहे बोला ना. मोठी टाकी आहे. ही कमी झाली. थांब एक मिनिट. हे मला वाटते ना जा खाली जा. गडाच्या खाली नेहमी टाक्या असतात अशा वरती ते बघा कसे खोदले एकदम मोठ्या मोठ्या. खाली जा थोडं खाली जा. नको थांब. तर त्याच्यावरती जाऊ शकतो ते. ते बघा कसं खोदलं एकदम. असं एवढं काही खासियत नाही आहे. पण हे कशासाठी केले ते बघ ना खाली हे पण आहेत खड्डे वगैरे. काय ते धान्य बिन्य ठेवण्यासाठी केलं असेल काय. धान्य नाही बऱ्याच जरा पाण्याचा साठा इथं असतो कळलं. अच्छा हा म्हणजे हा वरतून मला वाटतं पाणीचं साठण येत असते. हा त्याच्यातून बघा ते जे भोगते आहेत ना त्यातून पाणी खाली येत असेल. कारण का धान्य इथं साठवणं इलॉजिकल आहे. तुला जर गडा दगड लागत तिकडे. तर पुढे आपण बघून येऊया काय आहे ॲक्च्युली. हे तर नाही तर यासाठी वाट आहे. पावसाळ्यामध्ये चुकून कोणी येऊ नका. उन्हाळ्याचं असं थंडीचं हे असेल ना तेव्हाच या. कारण छोट्या वाटा आहेत वरती बघ. खूप डिफिकल्ट आहेत. म्हणजे ते वरती बघत तर बघा केवढा मोठा कडा आहे. ही इकडून वाट आहे ना. तो एवढं डेंजर आहे. पुढे बघ डिफिकल्ट आहे. खाली तुम्ही बघतलात तर दगडी एकदम आहे. आणि हे आहे हे काय जाऊकर हे नितीन हाडीकर 1966 त्यांचं काय आहे. आणि इथं पुढे आल्याच्या नंतर अजून एक इथं गुफा. मला वाटतं पाण्याचे साठे इथं भरपूर आहे. पाण्याचे साठे बघा. पाण्याचे साठे जास्त केलेत. आणि हे बघा खाली केवढी जागी आहे. हे बघ खरं तर तिथं पाणी पण साठवले बघा. आणि वरती बघा बापरे. तर हे पण पाणीच आहे. मला वाटतं पाणी जायला कुठं ठेवली नाही ना रस्ता त्यांनी. काय जायला उतू गेलं की खाली गेलं. पावसाचं भरत असेल ना. आउटलेट कुठतरी असणार. तो भरला असेल भरल्यानंतर बाहेर पडण्यासाठी आउटलेट असणार. पाणी सोडून लोकांनी. इट्स सो डिफिकल्ट. वारे सुटलेत कारण मोकळं आहे ना हे त्याच्यामुळे वारे इकडे सुटलेत. अशा वाटांवरती आम्ही पहिले गावी जायचो. फाटीपिटी वगैरे आणायचो. आता मुंबईला आलो असून नाही होत. असं कुठं वाट आहे सांग मला. आणि ती आपली खडप्यातली वाट. खडप्यातली हा खडप्यातली खडपा म्हणजे कुठली. पेरवाडीची आपण जायचो. पेरवाडीत तिकडं अशी वाट आहे. काय तो मधला बघ तो कातल आपला आहे. हा मग खाली आहे ना दरी ती. मला महिपत गडावरचा थोडं डाऊट आहे की असं असू शकतो. महिपतगडावरती हा एक थोडी आहे ती. पण गावात दुसरी अशी नाही वाटत मला. हा इथं वरती एक अजून एक आपल्याला टाकी भेटली. हे टाकी नाही ते ना मला वाटतं लक्ष ठेवण्यासाठी असं काय केलं असेल. प्रयत्न केला असणार. हे बघा बस
नको तर इथं आपलं बघतलेलं झालं. आता आपण आपल्या वाटेने जायचं. अरे बापरे, मला वाटतं पूर्ण काय ह्याच्यावरती टाक्याच होते बघा. हां इकडे खाली गेलेत काय? तर हे बघा टाक्या, पाणी तर भरपूर आहे. मग ते गावातल्यानी पाईप टाकून खाली पाणी घेतले. हा मग मला वाटतं इथं पाणी चालू असेल. अरे आता नसला ना तरी नंतर पुढे मी इकडे गुरावल्याला तरी होईल ना. हां अरे त्यासाठी तुम्ही झाडांना शेतीसाठी सुरू केला. हां शेतीसाठी अजून एखादा पीक पण घेऊ शकतात ना ते लोक. हां म्हणून हे वाटतं डबल पाणी भेटतं ना, ते डबल पीक घेतात. चलो वर मस्त हे खाली गवत बघ ना टाकले. तर हे बघा इथे पण पाण्याची टाकी आहे. ती 4थी आणि मला वाटतं ही 3री टाकी आहे. पाणी बघा आहे, मला वाटतं आपल्या वाटतं ना असेलच, आपल्या पूर्वीचे मावळे वगैरे ना वरती गाडावरती पाणी पिण्यासाठी नसेल म्हणून त्यांनी हे टाक्या हे केले. ते पण बघा ना दगडातून पूर्ण खोदलेलं आहेत पूर्ण ते चिनी हातोडे. इथे मला वाटतं खांबे पण असले, तुटलेत खांबे. आणि इथे पण आहे टाकी बघा इथे पुढे. नाही बघा इथून खाली पाणी पण घेतले बघा. तर हे पिण्यासाठी पाणी केलं बघा, असं खोदले नसेल चिनी हातोडा त्या टायमाला. तर बघा इथे एक टाकी आहे आणि टाक्यांचे इथे साठे भरपूर आहेत पाण्याचे. आणि खूप मेहनत, ते बेडकं पण बसलेत बघ तिथे कोपऱ्यात. हे बघा खाली गवत बिवत पडलं आहे, पण पाणी एकदम हा बघा एकदम स्वच्छ थंडगार एकदम. जसा फ्रीजला पण तुम्हाला भेटून एवढ्या एक्स्ट्रा थंड. मासे पण आहेत त्याच्यामध्ये, सगळीकडे पाण्यांचा. ॲक्च्युली खाणं नाही भेटलं तरी पण पाणी भेटलं पाहिजे आपल्याला, असं हे आहे. तर पूर्वी पाण्याचे साठे खूप होते. आणि ते पण वरती आपलं मंदिर बघितलं आपण मगाशी, तसा ॲक्च्युली हा गोल 360 बोलतो तसा फिरून आहे पूर्ण दिसतं. आणि इकडेचे आहे बघा दगडे बिगडे कशा पडले, ते तटबंदी आहेत ते पण तुटून खाली पडलेले आहेत. तेच. आणि हा इकडून खाली जाण्यासाठी रस्ता आहे. तर अशा प्रकारे आपला हा ट्रेक झालेला आहे, कंप्लीट एकदम सक्सेसफुली झालेला आहे. खूप मस्त वाटलं. थोडासा एकदम त्रास आहे पण वरती एवढं काही अवघड नाही. तर नक्की या कोली, नक्की या गडावरती या. आणि तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर तर कराच. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.